विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका, एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय। एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही, कार्यकारिणीशी चर्चा करूनच हकालपट्टी करता येते, ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य, अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं निकाल वाचनात निरीक्षण। पक्षप्रमुखांचं मत म्हणजे पक्षाचं मत असं गृहीत धरता येणार नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं विधान। बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र होत नाहीत, बैठक बोलावताना प्रभू प्रतोद नव्हते, त्यामुळे प्रभूंना अधिकारच नसल्यानं बोलावलेली बैठक अवैध, नार्वेकरांचं निकाल वाचनात निरीक्षण। ठाकरे गटाचे आमदारही पात्र, ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी अध्यक्षांनी फेटाळली। भरत गोगावलेंचा व्हीप वैध, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। संख्याबळ नेमकं कोणाच्या बाजूने आहे या मुद्द्यावरती निर्णय घेतला, निर्णय देताना प्रत्येक याचिकेचा विचार केला, आता दिलेला निर्णय हा कायदेशीररित्या टिकणारा असेल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल, यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांकडून शिंदेंचं स्वागत। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय, रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका बसला, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। गद्दार हा शिक्का आता कायद्यानं मिटला, पापाची फळं भोगावी लागतात, आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। अध्यक्षांनी आमच्यासोबत न्याय केला, मात्र ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र केलं, हा आमच्यावरती एक प्रकारे अन्याय, आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली, या विरोधात आपण न्याय मागणार, संजय गायकवाड यांचं वक्तव्य। हा हिंदुत्वाचा विजय, लोकशाहीचा विजय, राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, काळे झेंडे दाखवत असतील तर त्यांनी आत्मचिंतन करावं, मंत्री दादा भुसेंची आदित्य ठाकरेंवर टीका। प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय, नार्वेकरांनी कायदा आणि घटनेचं विवेचन करून शिंदेच्या नेतृत्वात कौल दिला, त्यामुळे त्यांचे आभार, शिवसेना आमदार अपात्र निकालानंतर दादा भुसेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली याचं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज, बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आता शिवसेनेला कर्तृत्व सिद्ध करावं लागेल, कडू यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊतांवर सभागृहामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणणार, भाजपचे नेते राम कदम यांचं विधान, राऊतांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचा राम कदम यांचा आरोप। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ऐतिहासिक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर विधानसभा अध्यक्षांच्या सविस्तर निकालपत्रामुळे उद्धव ठाकरेंचा कांगावा, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। लोकशाहीमध्ये आकडेवारीला महत्त्व, एकनाथ शिंदेंकडे जास्त आमदार, त्यामुळे निकाल अपेक्षित, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, तर हाच न्याय राष्ट्रवादीला देखील मिळाला पाहिजे, महाजनांचं वक्तव्य। 14 आमदार अपात्र झाले नाहीत याची खंत, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा ठाकरे गटाला टोला, व्हीपचं पालन केलं नाही तर काय करायचं हे मुख्यमंत्र्यांशी बोलून ठरवू, गोगावलेंची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानुसारच खरी शिवसेना ही मुख्यमंत्री शिंदेंची, आता एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे आणि उर्वरित शिवसेना आमदारांचे पक्षप्रमुख, नितेश राणेंची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा देशातील सगळ्याच विधिमंडळांसाठी पथदर्शी, शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया, तर कायदा हा कायदा असतो, गोंधळ घालून कायदा बदलता येत नाही, शहाजीबापूंचा ठाकरे गटाला टोला। हातात धनुष्यबाण घेऊन संतोष बांगर यांनी उत्साहात जल्लोष साजरा केला, या निर्णयामुळे सत्याचा विजय झाला, नार्वेकरांनी संविधानाला धरून निर्णय दिला, त्यामुळे आता कोणत्याही न्यायालयात गेले तरी निर्णय हाच राहील, बांगर यांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंसोबत न्याय केला, पण ठाकरेंसोबत असणाऱ्या आमदारांवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली, शिवसेना आमदार अपात्रता निकालावरती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। गेल्या 1.5-2 वर्षांपासून आम्हाला सतत गद्दार म्हटलं गेलं, पण गद्दार या शब्दाची व्याख्या काय, शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचा प्रश्न, तर आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी इतरांना स्वतःच्या पक्षात घेतलं, जाधव यांचा सुषमा अंधारेंना टोला।
नार्वेकरांनी आरोपीची भेट घेतली तेव्हाच निकाल कळला, नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टानं सुमोटो कारवाई करावी, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. आमची घटना अवैध, मग आमचे आमदार पात्र कसे, उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सवाल. मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आणि लोकशाहीची हत्या करणारा. शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर आदित्य ठाकरेंची राहुल नार्वेकरांवर टीका. राहुल नार्वेकरांकडून कोणती अपेक्षा करणार, आदित्य ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांवर टीका. तर निकाल म्हणजे सेटिंग, आदित्य ठाकरेंचा. लोकशाहीमध्ये जनता या खोके सरकारची उलट तपासणी करणार, आदित्य ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा. तर यापुढे कायदेशीर कारवाई लढणार, आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला संविधान बदलायचंय. आमदार अपात्रता निकालानंतर आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे भाजपचं मोठं षडयंत्र, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. भाजपचं षडयंत्र पण शिवसेना संपणार नाही, अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पात्रता काय असा सवाल केला आणि शिंदेंवरती निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांना निकालाबाबत आधीच माहिती होतं, त्यांना ध्वनित करण्यात आलं होतं, शरद पवारांचं वक्तव्य. अध्यक्षांनी दिलेला निकाल न्यायालयीन नाही तर राजकीय निवाडा, शरद पवारांची टीका. नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन बदलल्याचंही पवारांचं मत. उद्धव ठाकरेंना कोर्टात जावं लागेल, सुप्रीम कोर्टातच ठाकरेंना न्याय मिळेल, शरद पवारांची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर कोणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही. निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला. तर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, फडणवीसांचं वक्तव्य. हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार, याबाबत काहीही शंका नव्हती. नार्वेकरांनी संपूर्ण दबावाखाली निर्णय दिला, आता लगेच सर्वोच्च न्यायालयात जाणं गरजेचं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. हा कोणाचाही जय किंवा पराजय नाही, केवळ सत्ताधाऱ्यांच्या निर्ढावलेपणावर आणि दूषित राजकारणावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलंय. अजून जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय बाकी आहे, अमोल कोल्हेंचं ट्विट. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आणि संविधानाची पायमल्ली करणारा, नाना पटोलेंचं वक्तव्य. तर हा निकाल म्हणजे दिल्लीतील गुजरात लॉबीनं लिहून दिलेला ड्राफ्ट वाटतो, पटोलेंची टीका. विद्यमान राजकीय व्यवस्था पाहता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अनपेक्षित नाही, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. तर ही केवळ उद्धव ठाकरेंची लढाई नाही तर हा लोकशाहीच्या रक्षणाचा लढा, चव्हाण यांचं वक्तव्य. खोदा पहाड निकला चुहा असा निकाल, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सगळेच पात्र आहेत, मग लढाई कशासाठी, सुळेंचा सवाल. भिवंडी शहरामध्ये शिवसैनिकांचा जल्लोष, फटाक्यांच्या आतिषबाजीसह पेढे वाटप, कार्यकर्त्यांकडून निर्णयाचं स्वागत. नागपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांकडून आनंद साजरा, धनतोली परिसरामध्ये ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी निर्णयाचं स्वागत केलं. कोकणातही फटाक्यांची आतिषबाजी करत शिवसैनिकांचा जल्लोष, वेंगुर्ल्यामध्ये मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांचा जल्लोष, एकनाथ शिंदेंच्या नावाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी निर्णयाचं स्वागत केलं. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये डीजे लावून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर सिंधुदुर्गामध्ये ठाकरे गट आक्रमक, कणकवली चौकामध्ये मुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकरांच्या विरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात पेढे भरवून आनंदोत्सव साजरा. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं अकोल्यामध्ये स्वागत, आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष. आता खऱ्या अर्थानं न्याय झाला, बजोरिया पितापुत्रांचं मत. नार्वेकरांच्या निर्णयाचा ठाण्यातील ठाकरे गटाकडून निषेध, चिंतामणी चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी रोखलं. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, शिंदे गटानं जल्लोष केला तर ठाकरे गटानं निषेध नोंदवला. पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठाकरे गटाचं आंदोलन, सरकार आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून निषेध घेतला.
वाशिममध्ये पपईला केवळ 4 ते 5 रुपये किलोचा दर, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संतप्त. निनाद टेकाडे या शेतकऱ्यानं 3 एकरावरच्या पपई पिकावरती ट्रॅक्टर फिरवला. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तूर पिकाला फटका, तर हरभरा आणि आंब्याच्या पिकाचंही नुकसान होण्याची शक्यता. अरबी समुद्रात डॉल्फिनसह पॉर्पोईज या दुर्मिळ माशांचा वावर. पालघरच्या घिवली इथल्या मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये 2 पॉर्पोईज मासे अडकले. दोन्ही माशांची समुद्रात सुखरूप सुटका. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार. राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयातील स्पष्टीकरण. राज्यामध्ये सुमारे 25,000 कर्मचाऱ्यांना दिलासा. कराड टोल नाक्याजवळ दुचाकीस्वाराचा अपघात. अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंची धाव. रुग्णवाहिकेची व्यवस्था करत दुचाकीस्वाराला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. भारत जोडो यात्रेच्या राज्यातील प्रवासाला मणिपूर सरकारची परवानगी, मात्र यात्रेमध्ये मर्यादित व्यक्तींचाच सहभाग असावा. मणिपूर सरकारची अट. 14 जानेवारीला ही यात्रा मणिपूरमधून मार्गस्थ होईल. सरसंघचालक मोहन भागवतांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष भूपेंद्र मिश्रा आणि विश्व हिंदू परिषदेच्या आलोक कुमार यांनी भागवतांना सोहळ्याचं अधिकृत निमंत्रण दिलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग इंग्लंडच्या दौऱ्यावर. पंतप्रधान ऋषी सुनक यांची संरक्षण मंत्र्यांनी भेट घेतली. बडे मियां छोटे मियां हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या दोघांनी सिनेमाचं पोस्टर शेअर करत माहिती दिली. महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा मराठी चित्रपट करमुक्त. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता एडन कांटो याचं निधन. वयाच्या 42व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अपेंडिसियल कॅन्सरमुळे एडन कांटोचा मृत्यू झाल्याची माहिती. टीम इंडियाला मोठा धक्का. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला T20 सामना विराट कोहली खेळणार नाही. प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पत्रकार परिषदेत खुलासा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.